नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय सामाजिक विज्ञान त्यामधील प्रकरण क्रमांक 16 हवामान या पाठाविषयी माहिती मिळवू. हवामान हा एखाद्या जागेचा किंवा प्रदेशाचे वातावरण दर्शवण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द आहे. इंग्रजीमध्ये हवामानाला वेदर किंवा क्लायमेट असे म्हणतात. वातावरण म्हणजे पृथ्वीच्या भोवती असणारे रंगहीन, गंधहीन, चवहीन वायूचे आवरण असते. हवामान ही वातावरणाची दीर्घकाळाची परिस्थिती असते. सामान्यरीते ज्या त्या प्रदेशाचा 35 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाचा वर्षा ऋतू, उन्हाळा अथवा हिवाळ्याच्या सरासरी हवामानाची परिस्थितीवरून त्याचे हवामान नक्की करण्यात येते. थोडक्यात हवामान बऱ्याच वर्षाची लांब दीर्घकाळाच्या हवामानाची विविध परिस्थितीची सरासरी असते. हवामान हे वातावरणाची थोड्या कालावधीची सरासरीची परिस्थिती असते. आपण जर पाहिलं तर दिवस दरम्यान कोणत्याही वेळी हवामान बदलू शकत असते. हवामान बदलण्याचा आधार त्याचे तापमान, हवेचा दाब, आर्द्रता, पर्जन्य, धुम्मस अथवा ढगाचे प्रमाण वगैरेवर राहिलेला असतो. तसेच भारतामधील शेती प्रवृत्ती तर हवामानावर आधारित असते. त्या कारणाने शेती प्रवृत्तीवर हवामानाचा फार परिणाम होत असतो. भारतीय हवामान विभाग समग्र देशात दैनिक हवामान दर्शविणारा नकाशा प्रकाशित करीत असतो. भारत हवामानात बरीच विविधता आणि विलक्षणता असणारा देश आहे. पृथ्वी सपाटीच्या कित्येक प्रदेशात वाऱ्यांची दिशा ऋतूप्रमाणे बदलत असते. अशा ऋतूप्रमाणे बदलणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे असे म्हणतात. अरबी भाषेतील मूळ शब्द मौसिम यावरून या वाऱ्यांना मोसमी वारे नाव देण्यात आलेले आहे. आशिया खंडात भारत, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान आणि म्यानमार मोसमी हवामान अनुभवणारे देश आहेत. तर आता आपण परिभ्रमण याविषयी माहिती मिळवू. पृथ्वीचे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फेरी मारणे या प्रक्रियेला परिभ्रमण असे म्हणतात. तर पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागत असतात. परिभ्रमण क्रियेमुळे वर्ष ही संकल्पना निर्माण होते. त्यावरूनच आपण पाहू शकतो की एक वर्ष पूर्ण होतं, म्हणजे 365 दिवस पूर्ण होतात. परिभ्रमण क्रियेची एक फेरी पूर्ण झाली की एक वर्ष होत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रकरण 13 मध्ये अभ्यास केलेला असेल अक्षवृत्त आणि रेखावृत्ताविषयी. तर पृथ्वीवरच्या आडव्या रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात आणि पृथ्वीवरच्या उभ्या रेषांना रेखावृत्त असे म्हणतात. पृथ्वीवर मुख्य 3 वृत्त आलेले आहेत: कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त. भारत देश हा कर्कवृत्तावर आलेला देश आहे. त्यानंतर आपण ऋतू परिवर्तन याविषयी माहिती मिळवू. ऋतू परिवर्तनाच्या मुख्य कारणात पृथ्वीचे सूर्याच्या भोवती म्हणजेच की चारे बाजूस परिभ्रमणाशिवाय पृथ्वीच्या आसाचे नमनसुद्धा भाग बजविते. तर पृथ्वीचा आस म्हणजेच की पृथ्वी परिभ्रमण करताना ज्या काल्पनिक रेषेभोवती फिरते त्या रेषेला आस किंवा अक्ष असे म्हणतात. तर पृथ्वीचा आस किंवा अक्ष 23.5 अंशने झुकलेली असते आणि कक्षेबरोबर 66.5 अंशचा कोन बनविते. पृथ्वीचा आस म्हणजे अक्ष झुकल्याने ऋतू होतात. जास्त वेळ सूर्यप्रकाश मिळवणाऱ्या विस्तारात उन्हाळा आणि कमी वेळ सूर्यप्रकाश मिळवणाऱ्या प्रदेशात हिवाळा अनुभवतो. 22 डिसेंबरला सूर्याची किरणे मकर वृत्तावर लांब पडतात, म्हणजेच की दूर पडतात. त्यामुळे दक्षिण गोलार्धात उन्हाळा आणि उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा अनुभवास येतो. त्यामुळे भारतात रात्र लांबी आणि थंडी अनुभवास येते. त्यावेळेस आपल्या भारतामध्ये आपण हिवाळा अनुभवतो. त्याच रीतीने 21 जूनला कर्कवृत्ताकडे सूर्यकिरणे उत्तर गोलार्धात पडत असल्याने दिवस मोठा बनतो. पृथ्वीच्या परिभ्रमण आणि परिक्रमण गतीचा सरळ परिणाम मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवासावर होत असतो.
भारतसारख्या मोसमी हवामान असणाऱ्या देशात ऋतूप्रमाणे दिशा बदलत असल्याने हिवाळा आणि उन्हाळ्याची मोसमी वारे ऋतूगत हवामानावर व्यापक परिणाम करीत असतात आणि कित्येक ऋतूंच्या हवामानाला वेगळे लक्षण देतात. यामुळेच हे हवामान मोसमी हवामान म्हणून ओळखण्यात येते. जसे की भारतात 4 ऋतू आहे: हिवाळा, उन्हाळा, पावसाळा आणि चौथा ऋतू आहे निवर्तन ऋतू. तर हिवाळा हा डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असतो, उन्हाळा मार्च ते मेपर्यंत असतो, पावसाळा हा जून ते सप्टेंबरपर्यंत असतो आणि निवर्तन ऋतू म्हणजेच की परत फिरणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा ऋतू हा ऋतू ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत भारतामध्ये असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भारताच्या हवामानातील भिन्नता. भारताच्या हवामानात अनेक बाबतीत भिन्नता आहे. दक्षिण भारत द्विकल्पीय परिस्थितीचा असल्याने समुद्र किनाऱ्याला सम हवामानाचा अनुभव करीत असतो. जेव्हा समुद्र किनाऱ्यापासून दूर गेल्यास खंडीय हवामानाचा अनुभवास येतो. उत्तर भारताचा बराच भाग सागर किनाऱ्यापासून दूर असल्याने तेथील हवामान खंडीय असते. भारताच्या जवळजवळ मध्यामधून कर्कवृत्त पसार होत असतो. दक्षिण भाग उष्णकटिबंधातील आणि उत्तर भाग समशीतोष्ण कटिबंधात आलेला आहे. परिणामी देशाच्या वेगवेगळ्या भागात आलेल्या स्थळांचे तापमान आणि पर्जन्यात फार मोठा फरक पाहावयास मिळतो. उदाहरणार्थ काश्मीरमध्ये आलेले लेह आणि द्रासचे तापमान हिवाळ्यात -45°C पर्यंत खाली जाते. राजस्थानात आलेल्या श्रीगंगानगर तसेच अलवर येथे उन्हाळ्याचे तापमान 51° इतके उंच नोंदले जाते. याच रीतीने पूर्व भारतातील मेघालय राज्याच्या चेरापुंजीत जगातील सर्वाधिक वार्षिक पर्जन्य 1200 सेंटीमीटर पडत असतो. तर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो, तर मेघालय राज्याच्या चेरापुंजीत जगातील सर्वाधिक पर्जन्य पडत असते. चेरापुंजीपासून सुमारे 16 किलोमीटर दूरवर आलेल्या मोसिन राम या ठिकाणी सुद्धा 24 तासादरम्यान पडलेल्या जास्तीत जास्त पर्जन्याचे स्थळ म्हणून ओळखले जाते. जेव्हा पश्चिम राजस्थानात आलेल्या वाळवंटी प्रदेशात वर्षदरम्यान फक्त 10 ते 12 सेंटीमीटर पाऊस पडतो. देशातील काही प्रदेशात पुराची विकट परिस्थितीने भयंकर विध्वंसक स्थिती निर्माण होत असते. उदाहरणार्थ बिहारमध्ये कोसी नदीवर दरवर्षी पावसाळ्यादरम्यान पूर येतो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मानवहानी होत असते. आणि दुसऱ्या प्रदेशात पर्जन्य न झाल्यास किंवा न पडल्यास दुष्काळ आणि गरमीची परिस्थिती निर्माण होत असते. अशी विरोधाभासी हवामान स्थिती आपल्या भारत देशात पाहावयास मिळत असते. विजेच्या आवाजासह तोफान, धुळीचे वादळ आणि उष्णकटिबंधीय चक्रीय वादळाचे विनाशक परिणाम कित्येक प्रदेशात होत असतात. अशा रीतीने ऋतुगत हवामान अनेक विविध रीतीने परिणामकारक असतो. ही झाली भारताच्या हवामानातील भिन्नता. पुढचा मुद्दा आहे हवामानावर परिणाम करणारे घटक. पृथ्वीसपाटीवर तापमान, वातावरणाचा दाब, वारे, आर्द्रता, पर्जन्य वगैरे वातावरणीय घटकांचे प्रमाण आणि वितरणावर अंकुश असणारे काही घटक असतात जे हवामानाला परिणाम करणारे घटक मानले जातात. तर हवामानावर परिणाम करणारे मुख्य 4 घटक आहे: अक्षांश, समुद्रसपाटीपासून अंतर, समुद्रसपाटीपासून उंची आणि नंबर 4 वातावरणाचा दाब आणि वारे. तर पहिला घटक आहे अक्षांश. जसं आपण पाहिलं की अक्षांश म्हणजे पृथ्वीवरच्या आडव्या रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात आणि पृथ्वीवरच्या उभ्या रेषांना रेखावृत्त असे म्हणतात. तर पृथ्वीसपाटीवरील हवामानाचा प्रकार ज्या त्या प्रदेशाच्या अक्षांश वृत्तावरून बदलत असतो. हवामानात तत्वाचे वितरण मोठ्या प्रमाणात अक्षांशानुसार होत असते. 2 क्रमिक अक्षांशामधील अंतर 111 किलोमीटरचे असते. ज्या पृथ्वीवर आडव्या रेषा आलेल्या आहेत, कर्कवृत्त, मकरवृत्त आणि विषुववृत्त, तर यांच्यामधील अंतर आहे 111 किलोमीटरचा.
विषुववृत्ताच्या जवळच्या प्रदेशावर सूर्याची किरणे लगभग लांब पडत असतात. त्यामुळे तेथे 12ही महिने गरमी म्हणजे की उष्णता असते. भारत हा उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय अशा 2 हवामान परिस्थिती असणाऱ्या विभागात येत असतो, ज्यात आपण पाहतो की दक्षिण भाग हा उष्णकटिबंधीय प्रदेशात आलेला आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे समुद्रसपाटीपासून अंतर. समुद्रसपाटीपासून जमिनीचे अंतर हे हवामानावर परिणाम करणारे दुसरे महत्त्वाचा घटक आहे. सूर्याच्या उष्णतेला ग्रहण म्हणजेच की शोषण तसेच त्याची देवाणघेवाण करण्याची शक्ती जमीन आणि पाण्यात वेगवेगळी असते. परिणामी समुद्र आणि त्याच्या किनाऱ्याजवळच्या भूमिभागावर सम हवामानाचा अनुभव येतो. तर किनाऱ्यापासून दूर अंतर्गत भागाकडे गेल्यास भूमिखंडाचे हवामान विषम होत जाते. भारताच्या मुंबई सागर किनाऱ्यावर असल्याने तेथे सम हवामान राहत असते, तर नागपूर किंवा दिल्ली सागर किनाऱ्यापासून दूर असल्याने तेथे विषम हवामानाचा अनुभव येत असतो. उदाहरणार्थ, आपण जर उन्हाळ्यात समुद्रकिनारी गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला उष्णता किंवा गरमी लागणार नाही, परंतु ज्यावेळेस आपण समुद्रकिनाऱ्यापासून दूर जाऊ त्यावेळेस विषम हवामानाचा अनुभव येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे समुद्रसपाटीपासून उंची. समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचा दाब आणि हवेचे तापमान कमी होते, तर भूपृष्ठाची उंची पर्जन्यात वाढ करीत असते. हिमालय पर्वताच्या उंचीमुळे त्याच्या खूप उंच शिखरावर 12ही महिने बर्फाची आच्छादन राहत असते. आर्द्रतायुक्त हवा उंच जाते तेव्हा थंडी होते आणि पर्जन्य देत असते. आसाम, मेघालयच्या पर्वतीय प्रदेशात तर जशी उंची वाढत जाते तसे पर्जन्याचे प्रमाण पण वाढत जात असते. सामान्य परिस्थितीत पृथ्वीसपाटीपासून उंचीकडे जाताना दर 165 मीटरला 1°C अथवा 1000 मीटरला 6.5°C तापमानात घट होत असते. म्हणजे की जमिनीपासून 165 मीटर उंच गेल्यास 1° तापमानात कमी होते आणि 1000 मीटर उंच गेल्यावर 6.5° तापमान कमी होत असते. त्यानंतर हवामानावर परिणाम करणारे शेवटचे घटक आहे वातावरणाचा दाब आणि वारे. भारत उत्तर पूर्व व्यापारी वाऱ्यांच्या क्षेत्रात आलेला देश आहे. हे वारे उत्तर गोलार्धात उष्णकटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे उत्पन्न होतात. हे वारे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे दिशा बदलून विषुववृत्ताकडे वाहतात. भूतकाळात सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी या वाऱ्यांचा फायदा घेण्यात येत असल्याने त्यांना व्यापारी वारे असे म्हणतात. हे वारे जमिनीतून उत्पन्न होऊन वाहत असल्याने सामान्यतः आर्द्रतेचे प्रमाण फार कमी असते, परंतु भारताच्या दक्षिणेला हिंद महासागर आलेला आहे, तसेच पश्चिमेला अरब सागर, तसेच पूर्वेला बंगालचा उपसागर. या विशाल जलराशीमुळे त्यावरून वाहणारे वारे बाष्पयुक्त बनतात आणि भारतात पर्जन्य आणण्यास मदतरूप होत असतात. हिवाळ्यात हिमालयाच्या उत्तरेला जास्त दाबाचा पट्टा तयार होत असतो. या प्रदेशातून थंड आणि कोरडे वारे दक्षिणच्या कमी दाबाच्या समुद्र विस्ताराकडे वाहतात. उन्हाळ्यात मध्य आशिया आणि भारताच्या भूमिभागात जास्त तापमानामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. यावेळी दक्षिणेला हिंद महासागरात जास्त दाबाचा पट्टा असतो. त्यामुळे हिंद महासागरावरून वारे उत्तरेकडील कमी दाबाच्या पट्ट्याकडे आकर्षित होतात. या वाऱ्यांना दक्षिण पश्चिम मोसमी वारे असे म्हणतात, जे बाष्पयुक्त असल्याने भारतात पर्जन्य आणतात. भारतीय विस्तारापासून दूर आलेल्या कित्येक प्रदेशावर काही विशिष्ट घटना घडतात. त्यामुळे हवामानाच्या दीर्घकालीन प्रणालीत त्या थोड्या कालावधीसाठी फरक निर्माण होतो. भारताच्या हवामानावर जेट स्ट्रीम, पश्चिम विक्षेप, वेस्टर्न डिस्टर्बन्स, अल निनो, ITC झोन यासारख्या घटकांचा फार परिणाम होत असतो. असे असून सुद्धा एकंदरीत भारताच्या मोसमी हवामानाचे वैशिष्ट्य टिकून आहे. हे झाले हवामानावर परिणाम करणारे घटक. आता आपण भारताचे ऋतुचक्र पाहूया.
आपल्या देशात जवळजवळ 2-2 महिन्याच्या कालावधी दरम्यान हवामान लगभग एकसारखेच राहत असते. या 2-2 महिन्याच्या कालावधीला ऋतू असे म्हणतात. भारतात परंपरागत रीतीने 6 ऋतू मानण्यात येतात. हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा आणि शरद या ऋतूंना सुद्धा जवळजवळ येत असल्याने 2 ऋतूंच्या हवामानाच्या परिस्थितीत खूप मोठा फरक पाहावयास मिळत नाही. म्हणजेच की 2 ऋतूंना सोबत मोजले तरी वर्षाची मुख्य 3 ऋतूच मानण्यात येतात. नंबर 1 हिवाळा म्हणजे शीत ऋतू. नंबर 2 उन्हाळा म्हणजे उष्ण ऋतू म्हणजे गरमी. नंबर 3 पावसाळा वर्षा ऋतू. भारतात ऋतू स्पष्टपणे बदलत असतात. हिवाळा आल्यावर थंडीचा प्रारंभ होतो. उन्हाळ्यात हळूहळू तापमानात वाढ होत जाते. पावसाळ्यात हवेत आर्द्रता वाढत असते आणि पर्जन्य आणते. भारत सरकारच्या दिल्ली येथील हवामान विभागाने भारताच्या हवामानाच्या संदर्भात समग्र वर्षाचे 4 ऋतूत विभागणी केलेली आहे. पहिला ऋतू आहे शीत ऋतू म्हणजे हिवाळा. डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान असतो. नंबर 2 उष्ण ऋतू म्हणजे उन्हाळा. मार्च ते मे महिन्यापर्यंत असतो. नंबर 3 वर्षा ऋतू पावसाळा जून ते सप्टेंबर. आणि नंबर 4 निवर्तन ऋतू परत फिरणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा ऋतू. हा ऋतू ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यादरम्यान अनुभवास येतो. तर आता आपण प्रत्येक ऋतूविषयी माहिती पाहूया. नंबर 1 शीत ऋतू हिवाळा डिसेंबर ते फेब्रुवारी. भारतात डिसेंबर ते फेब्रुवारी 3 महिन्याच्या कालावधीला शीत ऋतू अथवा हिवाळा म्हणतात. 22 सप्टेंबरपासून 21 मार्चपर्यंत सूर्याची किरणे दक्षिण गोलार्धात सरळ पडत असतात. भारत हा उत्तर गोलार्धात आल्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत सूर्याच्या तिरप्या किरणांचा परिणाम झाल्याने कमी तापमानाचा अनुभव येतो आणि भारतात थंडी अनुभवास येते. मध्य एशियातून भारताकडे दक्षिण पूर्व दिशेचे वारे वाहत असतात. हे वारे कोरडे आणि थंड असतात. त्यामुळे हवामान कोरडे आणि थंडगार होत असते. या ऋतूदरम्यान आकाश सामान्यरीते ढगाशिवायचे स्वच्छ राहत असते. उत्तर पश्चिम भारत जास्त प्रमाणात थंड राहतो कारण समुद्रापासून दूर आलेला आहे आणि त्याचा थोडा भाग वाळवंटी आहे. आणि हिवाळ्यात या प्रदेशावर हवेचा दाब तयार होतो. यामुळे वाऱ्यांची दिशा बदलत असते. येथील जास्त दाबातून थंड आणि कोरड्या वाऱ्यांचा उगम होतो. हे वारे जेथे जेथे पोहोचतात तेथे तापमान कमी होत असते. जर पाहिले तर दिल्लीचे हिवाळ्याचे तापमान बऱ्याच वेळा 10 अंश सेल्सिअस पेक्षा पण खाली जात असते. त्यावेळेस अलाहाबादमध्ये 16 अंश, कोलकात्यामध्ये 18 अंश सेल्सिअस तापमान राहत असते. यावेळी हिमालयात तापमान अत्यंत कमी असते. शिमला, दार्जिलिंगचे जानेवारी महिन्याचे तापमान 5 अंश सेल्सिअस इतके असते. हिमालयात जेव्हा हिमवर्षा होत असते तेव्हा तेथून थंडी आणि खूप हवा उत्तर भारताच्या मैदानाकडे येत असते. परिणामी या मैदानांसहित राजस्थान आणि गुजरातमध्ये थंडीची लहर फिरत असते. तापमान एकाएक घट होत असते. कित्येक भागात बर्फ पडल्याने कापूससारख्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. हिवाळ्यात उंच पर्वतीय क्षेत्राशिवाय भारतात तापमान सरासरीपेक्षा खाली जात नाही कारण हिमालयाच्या पर्वतरांगा मध्य आशियाकडून येणाऱ्या अतिशय थंड वाऱ्यांना अटकवितात आणि भारताला कडक थंडीपासून वाचवितात. हिवाळ्यादरम्यान उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारताची परिस्थिती वेगळी असते. दक्षिण भारत उष्णकटिबंधात आलेला आहे. विषुववृत्ताजवळ आहे. तसेच द्विकल्पीय आकाराचा आहे. त्याच्या अंतर्गत भाग समुद्रापासून जास्त दूर नाही. त्यामुळे येथे हिवाळ्यात उत्तर भारतासारखी तीव्र थंडी नसते. हिमवर्षा होत नाही. तापमानसुद्धा खूपच कमी असते. उदाहरणार्थ जानेवारी महिन्यात कोचीनचे तापमान 26 अंश सेल्सिअस तर मदुराईचे 25 अंश सेल्सिअस आणि चेन्नईचे तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असते. परंतु दक्षिण भारताच्या पर्वतीय प्रदेशात हिवाळ्यात
कमी तापमानाचा अनुभव येतो. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते. भारतात हिवाळा खूपच स्फूर्तिदायक आणि आरोग्यवर्धक हवामानाचा ऋतू समय मानला जातो. लांबी आणि थंडी रात्रीमुळे सकाळी अंधार आणि ढग बऱ्याच भागात अतिसामान्य असतात. दिवस लहान आणि रात्र मोठी असते. हिवाळ्यात जमिनीवरून वाहणारे कोरडे वारे सामान्यपणे पर्जन्य आणत नाही, परंतु उत्तर पूर्व मोसमी वारे बंगालच्या उपसागरावरून येत असल्याने बाष्प घेऊन येत असतात. हे बाष्पयुक्त वारे कोरोमंडल किनाऱ्यावर जास्त पर्जन्य देतात. उत्तर पूर्व भारतात पश्चिमी विक्षोभ तसेच चक्रीय वादळामुळे काही प्रमाणात पर्जन्य पडतो. पंजाब तसेच हरियाणामध्ये हे पर्जन्य रब्बी पिकांसाठी खूपच अनुकूल असतो. हे वारे काही वेळा गुजरातमध्ये सुद्धा पर्जन्य देतात. अशा अवेळी पडणाऱ्या या पावसाला कमोसमी पाऊस किंवा मावठू असे म्हणतात. ही झाली शीत ऋतू, हिवाळा या ऋतूविषयी माहिती. आता आपण माहिती पाहूया ग्रीष्म ऋतू म्हणजेच की उन्हाळा, मार्च ते मे. भारतात मार्चपासून मेपर्यंतच्या कोरड्या आणि उष्ण हवामान असणाऱ्या ऋतूच्या काळाला उन्हाळा असे म्हणतात. मार्चपासून मे महिन्यापर्यंत भारताच्या जमिनी भागावर सूर्याची लंब किरणे दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमशः पडत असतात. त्यामुळे भूमिभाग जास्तीत जास्त गरम होत असतो आणि तापमान सतत वाढत जात असते. मार्च महिना दक्षिण भारतासाठी सर्वात जास्त गरम असतो. यावेळी तेथे कित्येक स्थळांचे तापमान 40°C इतके पण उंच असते. एप्रिल मे महिन्यादरम्यान मध्य आणि उत्तर पूर्व भारत सर्वात जास्त तापमानाचा अनुभव करीत असतो. तेथे कित्येक स्थळ तर 45°C ते 50°C तापमानाचा अनुभव करीत असतो. अशा प्रकारे उन्हाळ्यात संपूर्ण भारत उष्ण हवामानाचा अनुभव करीत असतो. द्विकल्पीय आणि उंच प्रदेशाच्या उंचीमुळे दक्षिण भारतात उन्हाळा थोडा सौम्य असतो. उत्तर भारताच्या तुलनेत येथे तापमानाचा आकडा कमी राहतो. दिल्ली आणि अलाहाबादमध्ये तापमान 34°C इतके असते, तेव्हा मदुराईचे तापमान 30, कोचीनचे आणि बेंगलोरचे तापमान 27°C इतके असते. दक्षिणमध्ये तापमानावर समुद्राचा परिणाम आणि भूपृष्ठाची उंचीचा प्रभाव जाणवतो. बंगालच्या उपसागर आणि अरब सागरावर या ऋतूत उष्णकटिबंधीय चक्रवात तयार होत असतो, जो किनाऱ्याकडे येताना किनाऱ्याच्या प्रदेशात काही वेळा खूप नुकसान करीत असतो. देशाचा मोठा भाग उन्हाळा दरम्यान उष्ण आणि कोरड्या हवामानाचा अनुभव करीत असतो. बऱ्याच प्रदेशात या समयकाळात पर्जन्य पडत नाही, परंतु काही वेळा मे महिन्यादरम्यान मलबार किनाऱ्यावर थोड्या प्रमाणात पर्जन्य पडत असतो, जो कैरीच्या पिकांसाठी मदतरूप असतो. त्याला आम्रवृष्टी असे म्हणतात, जे कैरी आणि कॉफीच्या पिकांसाठी खूपच उपयोगी असते. त्यानंतर पुढचा ऋतू आहे वर्षा ऋतू, पावसाळा जून ते सप्टेंबर. भारत शेतीप्रधान देश असल्याकारणाने पावसाळा भारताचा महत्त्वाचा ऋतू मानला जातो. जूनपासून सप्टेंबर दरम्यान देशाच्या सुमारे 80% पर्जन्य पडत असतो. भारताचा शेतकरी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच शेतीच्या प्रवृत्तीत गुंतलेला असतो. या ऋतूत होणारा पाऊस आणि बाष्पयुक्त तसेच ढगयुक्त हवामान भारताकडे वाहत दक्षिण पूर्व म्हणजेच की नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आभारी असतात. त्यामुळेच या ऋतूला नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा ऋतूसुद्धा म्हणतात. भारताच्या लगभग सर्वच विस्तारात यामुळे पर्जन्य होत असते. मे महिन्याच्या शेवटपर्यंत भारतास आणि मध्य एशियाच्या भूमिभागात जास्त तापमानामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. यावेळी दक्षिणेला हिंद महासागरावर जास्त दाब होत असतो. त्यामुळे हिंद महासागरावरून वारे उत्तरेच्या कमी दाबाकडे ओढले जातात. अशा प्रकारे जूनपासून सप्टेंबरपर्यंत
समुद्रावरून उन्हाळ्याचे मोसमी वारे भारताकडे वाहत असतात. हे वारे बाष्पयुक्त असल्याकारणाने भारतात पर्जन्य देतात. दक्षिण भारताचा द्विकल्पीय आकारामुळे हे नैऋत्य मोसमी वारे दोन भागात विभागणी होत असते. नंबर 1 अरब सागरावरून येणारे मोसमी वारे. नंबर 2 बंगालच्या उपसागरावरून येणारे मोसमी वारे. तर आता आपण पाहूया अरबी सागरावरून येणारे मोसमी वारे. भारतात वर्षा ऋतूचा प्रारंभ सामान्यरीते जूनच्या सुरुवातीला दक्षिण भारताच्या केरळपासून होत असतो. अरब सागरावरून येणाऱ्या वाऱ्यांच्या मार्गात पश्चिम घाट अडथळा निर्माण करतो. यामुळे संपूर्ण किनाऱ्याच्या पश्चिम उतारावर खूप पाऊस पडतो. पश्चिम घाट ओलांडून हे वारे जेव्हा द्विकल्पीय पठारावर पोहोचतात तेव्हा त्यामध्ये बाष्पाचे प्रमाण कमी झालेले असते. मुंबईत 200 सेंटीमीटरपेक्षा पण जास्त पर्जन्य पडत असतो, तर तेथून थोड्या दूर आलेल्या पुणेमध्ये 75 सेंटीमीटर पर्जन्य पडत असते. पश्चिम किनाऱ्यापासून उत्तरेकडे जाताना केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात पर्जन्याचे प्रमाण हळूहळू कमी होत जात असते. या मोसमी वाऱ्यांची एक शाखा नर्मदेच्या खचदरीच्या मार्गाने मध्य प्रदेशात प्रवेश करीत असते. मोसमी वाऱ्यांच्या ही शाखेसोबत पुढे जाताना बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांना मिसळून जात असते. याशिवाय अरब सागराच्या वाऱ्यांची एक शाखा गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छवरून पसार होऊन राजस्थानकडे जात असते. गुजरातमध्ये जास्त उंच पर्वत अथवा घनदाट जंगल नसल्याकारणाने तेथून या वाऱ्यात असलेल्या वाऱ्यांचे संपूर्णपणे घनीभवन होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे गुजरातमध्ये कमी पाऊस पडत असतो. गुजरातमध्ये पाऊस देऊन हे वारे राजस्थानमध्ये प्रवेश करतात तेव्हा बाष्पाचे प्रमाण खूपच कमी झालेले असते. यामुळे राजस्थानमध्ये खूपच कमी पाऊस होत असतो. वाळवंटी प्रदेशात तर 10 सेंटीमीटरपेक्षा पण कमी पर्जन्य पडत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बंगालच्या उपसागरावरून येणारे मोसमी वारे. बंगालच्या उपसागरावरून वाहत मोसमी वाऱ्यांची दुसरी शाखा पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करीत असते आणि तेथून पुढे वाहत जाऊन मेघालयापर्यंत पोहोचते. या वाऱ्यांमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असते. या वाऱ्यांमुळे मेघालयमध्ये खूप जास्त पाऊस पडत असतो. येथे गारो खासी आणि जेंतिया टेकडीच्या उतारावर खूप जास्त पर्जन्य पडत असते. पश्चिमेकडील अंतरावर वाऱ्यांची दिशा बदलल्याने ते आता दक्षिण पूर्व दिशेत बनतात आणि पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश होऊन पंजाब आणि हरियाणापर्यंत पोहोचतात. या वाऱ्यात बाष्पाचे प्रमाण कमी होत जात असते. त्यामुळे या वाऱ्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रदेशात सर्वात जास्त आणि शेवटी येणाऱ्या प्रदेशात क्रमशः हळूहळू कमी पर्जन्य पडत असते. पुढे जाताना बंगालच्या उपसागरावरून येणारे मोसमी वारे आणि अरब सागरावरून येणारे मोसमी वारे एकत्र होऊन जातात आणि त्यामुळे उत्तरेकडील हिमालयाच्या प्रदेशात चांगला पाऊस पडत असतो. काही वेळा तेथे हिमवर्षाच्या स्वरूपात पर्जन्य पण पडत असते. मोसमी वाऱ्यांसोबत बंगालचा उपसागर तसेच अरबी सागरावर तयार होणारे चक्रीय वादळसुद्धा भारतात प्रवेश करीत असते. तेव्हा भारताच्या ज्या त्या प्रदेशात वर्षा ऋतू सक्रिय होत असतो. वर्षा ऋतूत सरासरी 5 ते 6 चक्रीय वादळ भारताच्या भूमिभागावरून पसार होत असल्याने पर्जन्य आणण्यात मदतरूप बनत असतात. भारतात मोसमी वाऱ्यांमुळे पर्जन्य पडत असतो, परंतु हे वारे 12ही महिने एकच प्रवाह आणि एकच दिशेतून वाहत नाही. या वाऱ्यांचा प्रारंभसुद्धा अनिश्चित असतो. मोसमी वाऱ्यांसोबत पावसाचा क्रमभंग होण्याची स्थिती पण जोडलेली असते. मोसमी पर्जन्य किती दिवसापर्यंत सतत पडत असतात, त्या दरम्यान पाऊस पडत नाही असा एकही दिवस नसतो आणि पुन्हा पर्जन्याचे दिवस येतात. या घटनेला पावसाचा क्रमभंग मॉन्सून ब्रेक असं म्हणतात. देशात प्राकृतिक रचनेतसुद्धा विविधता आहे. या सर्व घटकांचा परिणाम पर्जन्याच्या वितरणावर होत असतो. या घटकांमुळे भारतात पर्जन्याचे प्रमाण आणि वितरण असमान बनते.
मेघालय आणि आसाम राज्यात खूपच पर्जन्य पडतो, तर राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात आणि काश्मीरच्या लेहमध्ये पर्जन्याचे प्रमाण नसल्यासारखे असते. त्यानंतर निवर्तन ऋतू, परत फिरणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा ऋतू. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा कालावधी परत फिरणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा ऋतू म्हणून प्रसिद्ध आहे. सूर्याची किरणे दक्षिणेकडे सरकत जात असल्याने दक्षिणेकडील हिंद महासागरावर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि उत्तर भारतात हळूहळू जास्त दाब निर्माण होतो. त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटपर्यंत नवीन दाबाची परिस्थिती निर्माण झाल्याने अरब सागर आणि बंगालच्या उपसागरावरून वर्षा ऋतूदरम्यान भारताच्या भूमिभागावर अंतर्गत भागापर्यंत पोहोचलेले मोसमी वारे कमजोर पडत असतात. त्यानंतर दाबाच्या परिस्थितीत बदल झाल्याने ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हे वारे भारताच्या भूमिभागावरून समुद्राकडे रवाना होतात. म्हणून या काळाला परत फिरणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा ऋतू म्हणून ओळखण्यात येते. यावेळी गरम वर्षा ऋतूच्या स्थानी कोरड्या तसेच थंड वाऱ्यांची परिस्थितीची सुरुवात होत असते. स्वच्छ आकाश आणि वाढत जाणारे तापमान हे परत फिरणाऱ्या मोसमी वाऱ्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. जमीन बाष्पयुक्त होत असते. दिवसा तापमान वाढत जात असते. रात्री थंडी आणि आल्हाददायक होत असते. जास्त तापमान आणि बाष्पाच्या परिस्थितीला ऑक्टोबर हीट असे म्हणतात. गुजरातमध्ये अशा परिस्थितीला भादरवी ताप या नावाने ओळखण्यात येत असते. ही झाली ऋतूंविषयी माहिती. आता आपण पाहूया हवामान आणि मानवी जीवन. भारताचे हवामान मोसमी हवामान आहे. या मोसमी वाऱ्यांची मुख्य वैशिष्ट्य त्यांची अनियमितता आणि अनिश्चितता मानली जाते. त्याचे गंभीर परिणाम भारताच्या हवामानावर तसेच लोकांचे अन्नधान्य, राहणीमान, स्वभाव आणि शेती प्रवृत्तीवर होत असतो. त्यामध्ये विशेष करून भारत शेतीप्रधान असल्यावर सुद्धा मोसमी हवामानाचा संपूर्ण अंकुश आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्याची सर्वच अनियमिततेचा परिणाम भारताच्या शेतीवर तसेच लोकजीवनावर दिसत असतो. हवामानाची मानवी जीवनावर मुख्य परिणाम खालीलप्रमाणे होत असतात. भारतात वर्षाच्या मोठ्या भागाच्या वेळेदरम्यान तापमान जास्त असल्याने शेतीची विविध पिके घेऊ शकतात, परंतु पर्जन्याच्या अनियमिततेमुळे उत्पादन अनिश्चित होत असते. जूनपासून सप्टेंबरच्या काळातच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने जलसिंचनाची सुविधा नसेल तर तिथे फक्त पर्जन्याच्या आधारे एकच पीक घेऊ शकतात. वर्षा ऋतूची सुरुवात तसेच समाप्ती अनिश्चित असते. त्यामुळे शेतीला बऱ्याच वेळा योग्य पावसाचे पाणी मिळत नाही. या उशिराने बियाणे अथवा पीक जळून जातात. त्यामुळे शेती उत्पादनाला परिणाम होत असतो. काही वेळा अतिवृष्टी अथवा कमी वेळेत जास्त पाऊस पडून जातो. त्यावेळेसुद्धा पिकाला नुकसान होत असते. नदींना पूर येतात. त्यामुळे जमिनीचे खनन होते आणि दीर्घकाळापर्यंत शेतीच्या उत्पादनात कमी येते. पावसाची ऋतू पूर्ण झाल्यानंतर शेतमजुरांसाठी अथवा रोजगारीचा प्रश्न निर्माण होत असतो. 12ही महिने शेतीचे काम राहत नसल्याकारणाने बरेच शेतमजूर शहराकडे स्थलांतर करीत असतात. शेती आधारित उद्योग उदाहरणार्थ कापूस, ऊस, तंबाखू वगैरे पर्जन्याच्या अनियमिततेमुळे कच्चा माल मिळत नसल्याकारणाने या उद्योगात समस्या निर्माण होत असतात. अनियमित पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या समस्यासुद्धा कठीण बनतात. वाळवंटी प्रदेश अथवा पर्वतीय प्रदेशात जीवन दुःखदायी बनत असते. अशा प्रकारे हवामानाचे गंभीर परिणाम मानवी जीवनावर होत असतात. त्याची सरळ असर किंवा परिणाम मानवी जीवनाच्या अन्न, वस्त्र, व्यवसाय आणि निवासावर होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 16 हवामान याविषयी आपण माहिती पाहिली. त्यामध्ये ऋतू परिवर्तन कशा प्रकारे होतात
भारताच्या हवामानातील भिन्नता आणि हवामानावर परिणाम करणारे घटक याविषयी माहिती मिळवली. तसेच भारतात कोणकोणते ऋतू आलेले आहेत त्याविषयी पण माहिती मिळवली. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा स्वाध्याय आपल्या गृहपाठाच्या वहीत लिहून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस शाळा सुरू होईल त्यावेळेस आपल्या विषय शिक्षकांकडून वही तपासून घ्यायची आहे. शाळा बंद आहे, शिक्षण नाही. धन्यवाद.